भाजप आमदार परिणय फुके यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागले। 2047 पर्यंत काँग्रेस सत्तेबाहेर जाईल असं परिणय फुके म्हणाले। राहुल गांधींकडून जनतेची दिशाभूल केली जाते असा आरोप देखील यावेळी परिणय फुके यांनी केलेला आहे। बघा असं आहे, राहुल गांधींना निवडणूक आयोग बोलवतात, चर्चा करण्याकरता बोलवतात, तिथे ते जात नाही आणि कुठेतरी देशातील जनतेचा दिशाभूल करण्याचं काम ते करतात। 2014 ते 2024 पर्यंत त्यांनी ईव्हीएम वरती बोट दाखवले, ईव्हीएम वरती दोष सगळ्या स्वतःच्या हरण्याचं खापर ते ईव्हीएम वर फोडलं। 2024 ते 2034 स्वतःच्या हरण्याचं खापर हे निवडणूक आयोगावर फोडतील आणि 2034 ते 2044 आणखीन काहीतरी नवीन मुद्दा ते आणतील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी 2034 पर्यंत आराम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। 34 नाही 2044 पर्यंत 2047 पर्यंत काँग्रेस पक्षाने राहुल गांधींनी सत्तेच्या बाहेर राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आणि या प्रकारचे त्यांनी प्रत्येक 10 वर्षाचे त्यांनी काय आरोप सरकारवर करायचे हे ठरवलेलं आहे।